जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था नांदेड येथील निवडणुकीत अविनाश देशमुख यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला। अविनाश देशमुख यांचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्यानंतर हा विजय सर्व पतसंस्थांच्या सभासद पालकांचा आहे। हे देशातील कमी व्याजाने कर्ज देणारी पतसंस्था आहे। सभागृहाचे सभासदांचे हित त्यातच संचालकांचे हित मांडणारी ही पतसंस्था आहे। सर्व हितचिंतक व सभासद यांचे पॅनल प्रमुख अविनाश देशमुख यांनी आभार मानले। तर सांगितलं तुम्हाला सगळ्याला की हे 13च्या 13 म्हणजे 100% आमचे संचालक निवडून आलेले आहेत आणि याचं श्रेय आमच्या पतसंस्थेचे सभासद म्हणजे पतसंस्थेचे मालक आहेत त्यांना मी देतो। नाही आता ते तर आम्हाला काय झालं ते मध्ये कारण काय ते निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही तर तिथून पासून त्यांची जी एक 200 मीटरची जी सीमारेखा होता त्याच्या पलीकडे आमचा कोणी माणूस गेलेला नाही मध्ये। आता ते म्हणजे त्यांना माहिती आहे, परंतु या निकालावरून असं वाटतंय की हा एकतर्फी सभासदांचा विजय आहे। नवीन सभासदांना नवीन संकल्पना आमचा गेल्या 5 वर्षापूर्वीच आम्ही कुठलाही जाहीरनामा दिला नव्हता, पण एक वचननामा दिलेला होता। जास्तीत जास्त कर्ज कमीत कमी व्याज आणि ती प्रक्रिया जी आहे ती ताबडतोब करायची आणि मुलींच्या लग्नासाठी दर साल दर शेकडा 5 लाख रुपये कर्ज 6% देणारी ही देशातील महाराष्ट्रातील नाही देशातली पहिली पतसंस्था आहे। आणि सभासदांचं हित म्हणजे या पतसंस्थेच्या संचालकांचं हित अशी मानणारी ही पतसंस्था आहे। त्यामुळे भरभरून यश सर्व सभासदांना देणे आहेत, त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आमच्या हितचिंतकांचे आणि जे जे आमच्या सोबत आतापर्यंत होते आहेत त्यांचा आभार मानतो। आणि जे काही अपप्रचार करून आमच्या विरोधात पॅनल उभं केलेले आहेत ते आजपर्यंत अपप्रचार त्यांनी केलेला होता, परंतु उद्यापासून ते आमच्या कुटुंबातील सदस्य राहतील अशा प्रकारचं आणि त्यांना तशा प्रकारची वागणूक दिल्या जाईल एवढं बोलतो। आणि परत एकदा सभासदांचं सर्वांचं आभार मानून माझं मनोगत संपवतो।